फसलाच असाल ना? जेव्हा आपण फसतो तेव्हा आपल्याला किती राग येतो ना, आपली चिडचिड होते. बघा, कुणालाही एका ठिकाणी फसून राहणं आवडत नाही. मग ती ट्रॅफिक असू द्या, आपलं करिअर असू द्या किंवा आपले रिलेशनशिप, आपल्याला कधीही एका जागी फसलेलं आवडत नाही. ज्यावेळी आपण पुढे जात असतो, मूवमेंट होत असते, तेव्हा आपल्याला एक वेगळंच समाधान मिळतं. आणि म्हणूनच प्रत्येकाला वाटतं की त्याने पुढे जात राहावं, त्याची ग्रोथ व्हावी. या 3 गोष्टी आहेत ज्या मी आता तुम्हाला सांगणार आहे. त्यांच्यामुळे आपण आपल्या आयुष्यात पुढे जाऊ शकत नाही, एकाच ठिकाणी फसून राहतो. म्हणूनच या 3 गोष्टी तुमच्या आयुष्यातून काढून फेका आणि मग बघा तुमच्या आयुष्यात किती छान बदल होतोय ते. पहिली गोष्ट, लोक काय म्हणतील याचा विचार करणं सोडून द्या. अरे, लोक काय विचार करतील हा विचारही जर आपणच करू तर लोक काय विचार करतील? बघा, हा विचार त्यांच्यासाठी राहू द्या. तुम्ही तुमच्या कामांवर फोकस करा. म्हणूनच म्हणतात ना, सगळ्यात मोठा रोग काय म्हणतील लोक. एक फळ विक्रेता मार्केटमध्ये फळं विकायचा. त्याने त्याच्या लोड गाडीच्या पुढे एक सुंदर असा मोठा बोर्ड लावला होता आणि तिथे त्याने खडूने असं लिहिलं होतं की इथे ताजे फळं विकले जातील. एक ग्राहक त्या फळवाल्याकडे येतो आणि त्याला म्हणतो की अरे, असा काय बोर्ड लिहिलाय? आम्हाला माहितीये तू इथेच फळं विकतोस, तिथे नाही. म्हणून इथे हा शब्द पुसून टाक. आणि तो फळ विक्रेता इथे हा शब्द पुसून टाकतो. त्यानंतर एक दुसरा ग्राहक येतो. तो त्याला म्हणतो की अरे, आम्हाला माहितीये तू इथे ताजेच फळं विकशील, कुणीही खराब फळं विकायला बसत नाही इथे. यानंतर तो फळ विक्रेता त्यातील ताजे हा शब्द सुद्धा पुसून टाकतो. आता ते वाक्य झालेलं असतं, फळं विकले जातात. त्यानंतर एक दुसरा ग्राहक येतो. तो म्हणतो, फळं विकले जातात? अरे, आम्हाला माहितीये इथे फळं विकले जातात, भाजीपाला नाही. दिसतंय आम्हाला डोळ्यांनी की तू काय विकतोय. त्यानंतर तो फळवाला फळ हा शब्द सुद्धा पुसून टाकतो. मग उरलं काय? विकले जातात. दुसरा ग्राहक येतो. तो म्हणतो की अरे, विकले जातात? असा काय बोर्ड लिहिलाय? आणि मग त्यानंतर तो फळ विक्रेता तो बोर्ड पूर्णपणे पुसून टाकतो. आणि त्यानंतर त्या फळ विक्रेत्याकडे पुन्हा एक ग्राहक येतो आणि तो त्याला म्हणतो की अरे, या बोर्डवर काहीतरी लिही, इतका छान बोर्ड आहे, लिहून चांगला दिसेल. यानंतर तो फळ विक्रेता डोक्याला हात मारून घेतो. मित्रांनो, या जगात प्रत्येकाचं स्वतःचं एक मत असतं आणि लोकांना दुसऱ्यामध्ये फुकटात सल्ले द्यायला खूप आवडतं. तुम्ही लोकांचे सल्ले घ्या, पण तुमचं सुद्धा एक मत ठेवा. तुम्हाला जे योग्य वाटत असेल ना, तीच गोष्ट करा. लोकांचा विचार करू नका. मी असं नाही म्हणत की तुम्ही लोकांकडून सल्ले घेऊ नका, त्यांची मतं घेऊ नका, घ्या. पण जर तुम्हाला सल्ला योग्य वाटत असेल तर तो स्वीकारा. चुकीचा वाटत असेल तर त्याला इग्नोर करा. स्वतःचं मत ठेवा आणि लोकांचा विचार करणं सोडून द्या. दुसरी गोष्ट, असं म्हणणं की माझं तर नशीबच खराब आहे. बघा, जर एखाद्या शेतकऱ्याने माझं नशीबच खराब आहे, या वर्षी सुद्धा दुष्काळच पडणार आहे, असा विचार करून शेतात पेरणीच केली नाही आणि त्या वर्षी खूप छान पाऊस झाला, तरीही त्याला त्याचा फायदा घेताच येणार नाही, कारण त्याने आधी पेरणीच केली नव्हती. हा विचार करून की माझं नशीब खराब आहे. असंच जर आपल्या आयुष्यात आपण असा विचार केला ना की माझं तर नशीबच खराब आहे आणि हा विचार करून आपण कामच केलं नाही, एखादी गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्नच केले नाही, तर ती आपल्याला कशी मिळेल? एखाद्या गोष्टी मिळण्याचा काहीच चान्स नसतो जर आपण प्रयत्नच केले नसतील तर. काहीतरी कराल तरच काहीतरी मिळेल. म्हणून नशिबाला दोष देणं बंद करा आणि तुमच्या कामांवर फोकस करा. तिसरा पॉइंट, सगळं काही तुमच्या मनानुसार होईल असा विचार करणं सोडून द्या. बघा, प्रत्येक वेळी आपण ठरवल्याप्रमाणे आपल्यानुसार आपल्या आयुष्यात गोष्टी घडत नाही. आपण खूप ठरवतो पण तसं होत नाही. आणि मग जर एखादी गोष्ट आपल्या मनासारखी नाही झाली, अचानक आपल्यासमोर खूप मोठं संकट आलं की मग ते आपल्याला झेलता येत नाही. म्हणून आधीपासूनच ही गोष्ट एक्सेप्ट करा, ही गोष्ट मानून घ्या की प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होणार नाही. तुम्ही जसा विचार करून ठेवलाय तशी होणार नाही, कारण कुणाचंही जीवन परफेक्ट नसतं. यामुळे काय होतं माहितीये का, जेव्हा ही आपल्या मनाविरुद्ध गोष्टी घडतात किंवा एखादी चुकीची गोष्ट आपल्या आयुष्यात घडते, त्यावेळी आपण आधीपासूनच रेडी असतो त्या गोष्टीला सामोरे जाण्यासाठी, तिला फेस करण्यासाठी. आणि जो व्यक्ती या गोष्टीला समजून घेत नाही ना, जो असं मानतो की सगळं काही तर छानच होणार आहे, मी ठरवल्याप्रमाणेच होणार आहे, जो स्वतःला खूप ओव्हर पॉझिटिव्ह समजतो, मग जेव्हाही अशा व्यक्तीसोबत काही वाईट घडतं, त्याच्या मनाविरुद्ध गोष्टी घडतात ना, तेव्हा तो पूर्णपणे तुटून जातो. त्याच्याने ते सहन केलं जात नाही. तो ती गोष्ट एक्सेप्टच करत नाही की माझ्यासोबत हे कसं घडलं, माझ्यासोबत हे का झालं, हे माझ्यासोबत घडू शकत नाही. म्हणून सगळं काही आपल्या मनानुसार होईल, आपण ठरवल्याप्रमाणे होईल, आपलं आयुष्य खूप परफेक्ट आहे, हा विचार तुमच्या डोक्यातून काढून टाका. तेव्हाच तुम्ही जीवनाचा खरा आनंद घेऊ शकता. आणि अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला पुढे जाण्यापासून अडवते, ती कमेंट करून नक्की सांगा.